हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज परत एकदा आपला शॉपिंग हॉल आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं वाला आहे ना हे फॅब्रिक, कारण खूप जास्त आहे ना ह्याची खूप जास्त ऑर्डर आहेत। आधी प्रत्येक ब्लॉगमध्ये 3-4 पीस तर आहे, त्याच्यामध्ये पण 2 आहेत पीस, म्हणजे 10 मीटर एकूण आहे। त्यानंतर जो आपला हर्टचा आपण ड्रेस टाकला होता ना, तर त्याच्या पण खूप साऱ्या ऑर्डर आल्या। त्यातल्या मी काही कलर आलेत, काही अजून आलेले नाहीयेत, जे आले ते तुम्हाला दाखवते। तर ही आहे ती साडी आणि खरंच खूप छान आहे साडी। 300 रुपयामध्ये मस्त अशी प्रिंट आहे त्याच्यावरती। ड्रेस मेन म्हणजे ही आहे अशी, पण ड्रेस शिवल्यानंतर ती खूप जास्त अजूनच जास्त छान दिसते। तर खूप मस्त आहे। हा रेड कलर आहे, तो मी जो रेडी केला ना तो फाईन आहे। त्यानंतर ह्या लेस आहेत काही, तर ह्या लेस मी ऑनलाईनच घेतलेल्या आहेत। त्यासोबत ही वाली लेसची आहे ना, मी जी 15 ऑगस्टसाठी फ्रॉक शिवलेत ना, तर त्याच्यासाठी आहे। तर ही मला वाटतं 20 मीटर आहे लेस। तर ही पण 180, 110, 120 असंच आहे म्हणजे किंमत त्याची। त्यानंतर पुढचं आहे, याच्यामध्ये पण जॉर्जेट साडी आहे। जॉर्जेट साडीचा ड्रेस शिवायचा, प्लेन वाला जो व्हाईट मी एक शिवला होता ना अम्ब्रेला घेर मध्ये, सेम तसाच शिवायचा। तर हाय छान आहे, हे सुद्धा मस्त वाटते आणि जॉर्जेट आहे, छान आहे, जो कपडा चांगला आहे जॉर्जेटचा। त्यानंतर पुढचं आहे, तर ह्याचा स्कर्ट शिवायचा आहे। स्कर्टसाठी एक फॅब्रिक घेतलेला आहे, 5 मीटर आहे। आणि बघा असा कलर आहे, छान आहे, याची प्रिंट छान वाटते आणि फुल घेरवाला अम्ब्रेला शिवायचा आहे। तर आता बघूयात कसं रेडी होतं। त्यानंतर आहे ही पण साडी आहे, तर हिचा पण अम्ब्रेला घेर ड्रेस शिवायचा आहे अम्ब्रेला करता। तर ही साडी ना यूज करायला डेलीसाठी पण म्हणा, हा ब्लाउज पीस आहे आणि हा इतकी सुंदर आहे ना ही साडी क्वालिटी पण खूप मस्त। माझ्याकडे पण आहे यातली एक साडी घरात, मी पण तिचा ड्रेसच शिवणार अम्ब्रेलामध्ये, कारण मला ड्रेस खूप आवडतात असे घेरदार। तर ही साडी आणि कलर पण छान कस्टमरने सिलेक्ट केला याचा पण। त्यानंतर पुढचं आहे, हे जॉर्जेटचं फॅब्रिक आहे, जसं ते मागच्या वेळेचं होतं ना अम्ब्रेला असं शिवला होता जॉर्जेटचा, तर तेच आहे मला। एकदम पांढरा शुभ्र आहे हा कपडा। कधी तर ठीक आहे, पण हा खराब होण्याची जास्त शक्यता आहे। कलरवाला घेतला ना आपण घरात पण यूज करू शकतो। आता ह्याला डाग बीग लागला तर काय तो निघणारच नाही, पण कपडा चांगला आहे हा पण। त्याच्यानंतर ही आहे, ह्या लेस आहेत बघा, 12 कलरच्या 12 लेस आहेत, सेटिंगच्या लेस आहेत त्या। तर मी ती काही रिटर्न करणार आहे, मला नाही आवडली। त्याच्यानंतर हा खन फॅब्रिक आहे, तर ऑनलाईन थोडं पॉलिस्टर टाईप भेटतं हे बघा असं। ह्याच्यामध्ये मी ग्रीन कलर मागवला होता, वाईन कलर आलाय, पण कपडा ठीक ठाक आहे, जास्तही चांगला नाही, जास्त हलका नाही आहे, ठीक ठाक आहे, पण इतका नाही आवडला मला जास्त। जसा ओरिजिनल खन राहतो ना तो नाही आहे, पॉलिस्टर मिक्स असा हलका कपडा आहे। त्यानंतर ही साडी, तर ही साडी काय माझ्याकडे यायचं थांबतच नाही आता, कारण खूप महाग आहे तरी पण घेतायत लोक, कारण बघतायत क्वालिटी चांगली आहे ना, तर तेच बघतायत। तर आता पण माझ्याकडे हा राणी कलर आलेला आहे बघा, राणी कलर आहे। त्यानंतर आहे पार्टीवेअर ड्रेस, 3चा कॉम्बो आहे, म्हणजे 2 मुली नाहीसाठी पाहिजेत, तर मी एकूण 3 साड्या घेतल्या। आता बघूया 3 आहेत का 2 आहेत, 2 आहेत बहुतेक। हा रेड आहे, रेड म्हणजे थोडा मरूमच आहे। तर 2 साड्यामध्ये तिघीचे होती, लहान लहान 2 मुली आहेत आणि आईच आहे। त्यानंतर पुढचे तर याच्यामध्ये पण 3 मरून साड्या आहेत ना त्याच आहेत, भरपूर साड्या आलेल्या आहेत, कारण तो खूप जणांना तो ड्रेस आवडला, खूप जणांना। तर माझा आहे ना सेमच तोच आहे हा वाला कलर।
माझा आहे ना सेम टू सेमच तोच कलर आहे हा. आता राहिलेली पार्सल मी आता ओपन करते आणि उजेडाच्या आशेवर बसलेली, पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आणि अंधार अंधार असं पडलेलं आहे, त्याच्यामुळे आता मी तसंच ओपन करते. रिंग लाईट पण लावता येत नाहीये कारण स्विच नाही त्या कोपऱ्यामध्ये. हे आहेत ना ते मोठेवाले स्विच आहेत, त्याला बसत नाही रिंग लाईट. तर सगळ्यात पहिलं मी मागवलेल्या भरण्या, कारण ना तर मी मागवल्या त्या भरण्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्याकडे एकही भरणी मी विकत घेतलेली नाहीये आणि आता मी घेतल्यात असं काहीतरी रुद्रचे बिस्किट वगैरे असं ठेवायला म्हटलं असावेत. आणि ह्याचे पप्पा रोज उठसूट मला टोमणे मारणार, तुझ्याकडे एक पण भरणी नाही. आणि मी त्यांना लगेच म्हणत राहते की माझं किचन स्वतःच झालं की मस्त असं लाईनीने भरण्या लावायच्या मस्त, तर तसं होईल तेव्हा होईल. पण म्हटलं बिस्किट वगैरे ना अशी रुद्रच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तर त्या ठेवण्यासाठी मी ह्या भरण्या घेतल्यात. घ्यायचं नाही भरपूर करत होती पण घेतल्या. 4चं पॉकेट 1 किलो पासून आहे. 1 किलोची एक आहे, नंतर 2 किलोची एक आहे, त्यानंतर ही होते 3 किलोची आहे आणि 5 किलोची आहे. हा, तर क्वालिटी खरंच खूप छान आहे. डीमार्टला ना ह्या एवढ्या 5 भरण्या ना 550, 450, 500 भेटतात. हे मला 200 रुपयालाच 5 भेटल्यात. खूप मस्त आहे क्वालिटी पण. त्यानंतर हे फॅब्रिक खेळायचं नाही, ते भरण्या फुटत्या. हे वाला तर ह्याची पण कुर्ती शिवायची आहे. छान आहे बरं का, फॅब्रिक कलर पण छान आहे आणि क्वालिटी पण छान आहे. पण अस्तर लावून शिवावं लागणार, थोडं पातळ वाटतंय तर अस्तर लावून शिवावं लागेल. त्यानंतर हे वाला आहे बटरफ्लाय फॅब्रिक. हा, लगेच रुद्राने तर यूज पण करायला लागला. तर किती मीटर आहे बघावं लागेल, कारण काय होतं ना एखाद्या वेळेस खूप जास्त कमी देतात आणि आता सगळ्या पार्सल सोबत नाही अशा टिकल्या येत आहेत. इतके टिकलीचे पॉकेट साचलेत ना माझ्याकडे, सगळ्या टिकल्या देत आहेत ते लोक. बरं आहे, रुद्राच्या क्राफ्टिंगमध्ये वगैरे काही ना काही प्रोजेक्ट राहतात ना तेव्हा यूज होईल. तर किती ना बघावं लागेल. मागच्या वेळी ना मला फसवलं होतं, इतकं कमी फॅब्रिक दिलं होतं ना, 3 मीटर सांगितलं होतं ना, हे सुद्धा नाहीये. हे सुद्धा फसवलेलं आहे, अजिबात नाही. खूप जास्त कमी ती तुला ह्याला प्रोजेक्टला लागते ना, तर रक्षाबंधन आले तर टीचर आणून सांगेल ना टिकल्या घेऊन या राखी सजवायला वगैरे. तर त्यानंतर हे फॅब्रिक आहे, कस्टमरनी स्वतः माझ्या ॲड्रेसवर पाठवलं. त्यांना तो 3 लेअर वाला फ्रॉक घेऊन पाहिजे. बघा कसला आहे. अजून आहेत की तिथं वरती 2-3 पॉकेट आहेत, तर रोज एकच राहतं. ह्याच्यात सुद्धा असू शकतं, कदाचित नाहीये. तर हे वाला ना खूप मस्त आहे बरं का प्रिंट, आणि त्यांनी हे सिलेक्ट केले. त्यांनी स्वतः पाठवले माझ्या पत्त्यावरती. माझ्या रेग्युलर कस्टमर आहेत. त्याची ऑलरेडी मी पार्टीवेअरचा एक कॉम्बो घेतला होता त्यांनी, नंतर दुसरा अजून एक पार्टीवेअरचा ब्लॅक कलरचा घेतला. परत त्यांनी माझ्याकडून डेली यूजचा शॉर्ट कुर्ती घेतली. आता ही त्यांची माझ्याकडे 4थी ऑर्डर असेल. मस्त आहे हे सुद्धा. कपडा ना खूप छान आहे. 5 मीटर आहे, तर फुल 5 मीटर कपडा मी त्याच्यामध्ये वापरते, त्या ड्रेसमध्ये जो 3 लेअरवाला आहे ना त्याच्यात. त्यानंतरची साडी आहे. तर आधी कुणी हा कलर घेतला ना, आधी सगळ्यांनी मी तो पर्पल ब्लू सारखा घ्यायचे आणि तोच सगळे सिलेक्ट करायचे. आता मी हा एक बार दाखवला तर आता सगळ्याजण म्हणतात हाच कलर घे. ऑलरेडी माझ्याकडे आधीच 2 आहेत साड्या सेम ह्याच्यातल्या, आणि आता ही 3री आली आणि अजून एक ऑर्डर केली काल, कारण सारख्या त्याच्यामध्ये येत राहते. मस्त आहे बरं, हा कलर छान दिसतोय. फ्रेश कलर वाटतोय, एकदम राणी कलर फ्रेश वाटतोय, एकदम मस्त वाटतोय. तर ना बघून घ्यावं लागतं. कधी कधी ना साडी थोडीशी ना डॅमेज येते. एका टाइमची माझी थोडीशी नाही असं डॅमेज आली होती साडी, तर मी ती रिटर्न केली होती. मग तरी पण छान आहे. त्यानंतर ही पुढची आहे खानाच्या साड्याच बरोबर नाही मिशोला. खानाचं नाहीच आहेत, एकदम महाग आहे त्या पण इतक्या महाग आणि व्यवस्थित कपडा पण नाही. महागचं पण चालेल, 1000 रुपये चालेल एका साडीला, पण ते पण चांगली नाही पाठवत. तरी कॉटनची साडी मी घेतली, म्हटलं गणपतीमध्ये ना कॉटनचं पण थोडंसं करूयात म्हणून घेतलंय. हे बघा, याची कॉटनची साडी आहे आणि ही याची बॉर्डर आहे. छान आहे बॉर्डर पण ना, जाड जुड आहे. साडी पण काही जास्त एवढी महाग नाही, 600 रुपयाची साडी आहे फक्त.
पण ही कॉटनचा कपडा आहे, इतकं छान लुक दिसेल ना या फ्रॉकचा, खूप मस्त दिसेल फ्रॉक. करायच्या आधी ना कुणाला आवडत नाही, एकदा ती फ्रॉक शिवली ना मग परत ते सगळेजण त्या लुक बघून मग म्हणतात छान आहे छान आहे असं आहे. तर मस्त आहे पण साडी. त्यानंतर गडवाळची घेतली, म्हटलं गणपतीत ना ऑरेंज कलरचं गडवाळची रेडी करूया म्हटलं, म्हणून ही मागवली मी. मला एक्साइटमेंट खूप होती की कशी असेल. 850ला भेटली, पण ही इतकं डल आहे ना, अजिबात फ्रेश नाही आहे. आता हा हे कलर कसे फ्रेश आहे, तसं फ्रेश नाही आहे कलर. साडी चांगली आहे, कपडा क्वालिटी सगळंच चांगलं आहे, पण ह्याचा जो कलर आहे ना रुद्रा सांडेल तो फ्रेश कलर नाही आहे. म्हणजे असं थोडासा ना मळकट मळकट ऑरेंज कलर आहे. मला नाही आवडला हा, मला आवडलीच नाही ती. मला करायचे होते पॅटर्न तयार, पण मला नाही आवडली. हा पाहिजे तुला, नंतर दाखवते तुला. हा त्यानंतर याच्यामध्ये आहे कॉटनचं फॅब्रिक. तर मी जे आता रेडी करते ना, काय म्हणतात इंडिपेंडन्स डे आणि ह्याचं, तर त्याच्यामध्ये तो ब्लाऊज पीस मी वापरते. पण मला असं वाटत होतं की आपण डायरेक्ट कॉटनचा कपडा देऊया, ब्लाऊज पीस वापरण्यापेक्षा डायरेक्ट कॉटनचं छान राहील. आणि मी तो व्हिडिओ टाकल्यानंतर बऱ्याचशा कमेंट आले की बाहेर तर 150 रुपयाला 200 रुपयाला फ्रॉक भेटते, तर क्वालिटी बघायचं, ती क्वालिटी बघा, ती क्वालिटी बघा, टिकते कशी वगैरे. मी स्वतः पण रुद्रला याच्या आधी टी शर्ट घेतलेले आहेत म्हणजे तिरंग्याचे, तर ती क्वालिटी वेगळी राहते, आपली क्वालिटी थोडी चांगली राहते. काय आता बरेच जण म्हणतात मग काय एकच दिवस तर घालायचा आहे, खराब झाला तर झाला, असाही विचार करण्याच्या प्रत्येकाची वेगवेगळी विचार करण्याची पद्धत आहे. तर छान आहे, हा कॉटनचा कपडा आहे, व्हाईट. बघा तुझं पार्सल दे, माझं पडलं खाली. त्यानंतर ही वाली साडी, तर ही पण सर्वांना खूप आवडते, खूप आवडले याचे ड्रेस सर्वांना. मस्त दिसते. मी स्वतः मला अजून शिवायचं आहे म्हणजे अजून वेगवेगळी मी साडी घेऊन शिवणार आहे माझ्यासाठी. खूप मस्त, त्याच्यामध्ये इतकं छान आणि काहीतरी वेगळं वाटतं असं रोज घरात हे करण्यापेक्षा. तर हे वाला इलास्टिक आहे, चांगलं आहे बरं का हे इलास्टिक, पण त्याने पॅकिंग व्यवस्थित दिलं नव्हतं, त्याच्यामुळे मी हे रिटर्न करणार आहे आणि दुसरं मागवणार आहे. बाकी इलास्टिक चांगलं आहे, थोडंसं पातळ आहे पण छान आहे. 1 इंचाचा आहे, जवळजवळ 25 मीटर आहे, फक्त 100 रुपयाला 25 मीटर इलास्टिक आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटचं पार्सल आहे, ह्याच्यामध्ये आहे खूप सारं नेट, कारण नेटचे गाऊन शिवायचे 3, 1, 2. त्यांची लेट आहे, निवांत आहे त्यांचं, ऑगस्टला बर्थडे आहे, पण पोहोचेपर्यंत जातच उशीर होतोच पार्सल पोहोचेपर्यंत वगैरे, त्यामुळं बघूया. एक ओपन करू आपण, सगळे नाही ओपन करायचे. एक मी म्हणजे जास्त कपडा वापरणार आहे, तिघींचे ड्रेस आहेत, तर मग तिघींच्याला बघू कसं. ह्याच्यासोबत ना अस्तर पण भेटतं, हे बघा हे सॅटिनचं अस्तर भेटतं 3 मीटर, पण हे पुरत नाही, मग हे फक्त मी खालच्या घेरला वापरते आणि वरती मग मी दुसरं वापरते क्रेपचं किंवा दुसरं, एवढं पुरत नाही. आणि हे आहे 10 मीटर नेट, सेमच नेट आहे त्याच्यामध्ये. हा पूर्ण डार्क पिंक असा नाहीये, थोडासा बेबी पिंक डार्क पिंकच्या मध्ये आहे कलर, पण हा छान दिसतोय कलर, फोटो वगैरे छान येतील ह्या कलरचे. पण त्या रेड म्हणत होत्या, पण मीच म्हटलं पिंक घ्या. तर आता बघूया तिघींचे ड्रेस कसे रेडी होत आहेत. तर चला, आजचा शॉपिंग हॉल संपलेला आहे आणि कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचा जो शॉपिंग हॉल असणार आहे ना तो आपला रक्षाबंधन स्पेशल राहणार आहे. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या रक्षाबंधनच्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे, वस्तू सॉरी. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय.